फक्त एका फांदीला एवढा आंबा लागले, झाडाला कमीत कमी 100 आंबा लागतात आणि ही तर फक्त एक रोपटा आहे. डायरेक्ट 10-15 फुटाची झाड त्यांच्या जवळ. त्यामुळे झाड बारका असताना त्याला शिळीनं खाल्लं, त्याला जपत बसा असलं काय सुद्धा करायचं नाही. मोकळ्या जागेत जर आंब्याची वगैरे झाडं लावणार असला तर ह्यांच्या एवढ्या आंब्याच्या जाती कुठंच नाही. अहो ह्यांच्या जवळ जपानचा मियाझाकी आंबा आहे, परत काळा आंबा पण आहे. प्लॉटिंग साठी कॉन्ट्रॅक्टर वाल्यांसाठी जंगली झाड सुद्धा आहे. डायरेक्ट मोठा लाट चिक्कून येऊन तुमच्या प्लॉट मध्ये नाही तर तुमच्या दारात लावा. नारळाच्या साईज वरनं ठरवा की येणारा नारळाचं झाड कसलं असं. आणि नारळांच्या जातीमध्ये पण यांच्याजवळ तुफान व्हरायटी आहे. जगातल्या सगळ्यात गोड फणसाचं रोप आहे. जपानचा मियाझाकी आहे, परत तुमच्यासाठी काळा आंबा आहे. यांच्याजवळ लाल आवळा आहे, ओरिजिनल अफगाणी बदाम आहे आणि जगभरात सगळ्यात महाग विकलं जाणारं रक्तचंदन, पांढरं चंदन सगळं आहे. एवढी अँटिक आणि एवढी व्हरायटी असलेली नॅशनल लेवलची नर्सरी आपल्या सांगली जिल्ह्यात आहे. मांजर्डे, गोटेवाडी, विसापूर, पत्रावस्ती, पेड, हातनूर या सगळ्या गावांच्या जवळ लाभलेली श्रीनाथ नर्सरी अँड गार्डन. स्क्रीनवर नंबर दिलाय, पटकन यांना फोन करा. आणि कुठल्या रोपाबद्दल माहिती पाहिजे असेल तर पेजला फॉलो करून त्या रोपाचं नाव लिहा, सगळी माहिती मिळून जाईल.